नमस्कार. एसके पब्लिक व्हॉइस न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना मी सुप्रिया आपले मनःपूर्वक स्वागत करते. पाहूया आजची ठळक बातमी. अक्कलकुवा तालुक्यातील मौजे कोयली विहीर येथील विकास व संघटनाचा संगम, राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत साहित्य वाटप व शिवसेना घरवापसी कार्यक्रम संपन्न. सविस्तर वृत्त असे की अक्कलकुवा तालुक्यातील मौजे कोयली विहीर येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांना सहाय्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री आमशादादा पाडवी यांच्या हस्ते या साहित्याचे वितरण झाले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीनंतर पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आवश्यक साहित्य देऊन त्यांच्या आरोग्य व जीवनमान सुधारण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात पोहोचविण्यात आला. तसेच काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केलेले काकडखुंडचे सरपंच श्री विनोददादा वळवी व सोनापाटीचे सरपंच श्री कुंवरसिंग वसावे यांनी आज शिवसेनेत घरवापसी केली. आमदार श्री आमशादादा पाडवी यांनी त्यांच्या गळ्यात शिवसेनेचा गलबंद, मफलर टाकून अधिकृतपणे पक्षप्रवेश करून घेतला. या कार्यक्रमास कोयली विहीरच्या सरपंच सौ जवराबाई पाडवी, माजी समाज कल्याण सभापती श्री शंकर पाडवी, रेखाबाई पाडवी, तालुका प्रमुख तुकाराम वळवी, ललित जाट, सरपंच वसंत वसावे, राजेंद्र वसावे, रवींद्र चौधरी, रोहित चौधरी, रवींद्र पाडवी, विक्की पाडवी, यशवंत नाईक, कथवण्णा सैंदाणे, मथुराबाई वसावे, नीता माळी, अविनाश बिऱ्हाडे, हुजेफा बलोच यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शिवसेनेच्या संघटनात्मक बळातही भर पडल्याचे चित्र दिसून आले. एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी प्रफुल्ल साने यांचा खास रिपोर्ट.